Now we are going towards the exercise numericals of chapter 5 oscillations. Write down numerical number 10. A needle of a sewing machine moves along a path of amplitude 4 centimeter. With frequency 5 hertz. Full stop. Find its acceleration. 1/30 second after. 1/30 second after. It has crossed the mean position. म्हणजे mean position क्रॉस केल्यानंतर किती टाइम नंतर 1/30 सेकंद नंतर किती ऍक्सलरेशन असेल असा क्वेश्चन आहे. सिंपल लॉजिक आहे बघा याच्यामध्ये, काहीही अवघड नाही. मला सांगा ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? A इज इक्वल टू -ω²x. बरोबर आहे का? मग तुम्हाला वाटत सर मायनस का लावलेलं नाही, तर मॅग्निट्यूड घेतलेला आहे त्याच्यामुळे मायनस लावला नाही आपण. तर मॉड लिहिलं तर मॅग्निट्यूड आहे असं लक्षात घ्या. मॉड A इज इक्वल टू ω²x. इथपर्यंत कळाले? आता मला सांगा ω²x याच्यामध्ये ओमेगा म्हणजेच काय असतं रे? 2πf. बरोबर आहे का? आठवते का नाही? ओमेगाचा फॉर्म्युला 2π/T. मग 2π/T मध्ये 1/T जी फ्रिक्वेन्सी ठेवला तर ओमेगाचा फॉर्म्युला 2πf ब्रॅकेट स्क्वेअर. आणि एक्स साठी काय फॉर्म्युला आहे? A sin ω_t. आता तुम्हाला वाटायला असेल सर A cos ω_t का घेतलं नाही डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी? तर मीन पोझिशन क्रॉस केली. कुठून निघालाय तो? मीन पोझिशन पासून निघालाय. आणि किती वेळानंतर? 1/30 सेकंद. त्याच्यामुळे तो मीन पोझिशन पासून निघालाय म्हणून A sin ω_t ठेवणं गरजेचं होतं. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. आता व्हॅल्यूज टाकूया आपण. 2πf². आता 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर π² आणि फ्रिक्वेन्सी किती? 5 म्हणजेच 5 चा काय स्क्वेअर. ओके. तर ॲम्प्लिट्यूड किती आहे रे? 4 × 4 × 10⁻². आणि साइन ω_t आहे तर ते साइन ω_t तसंच ठेवूया आपण. आता याच्यात किमती टाकूया बघा. 5² किती होईल रे? 25. 25 × 4 100 आणि 100 × 4 म्हणजेच किती? 400. हे बघा याला आणि या तिघांना मल्टिप्लाय केलं. 400 π² × 10⁻². आणि साइन ω_t आहेच. आता याच्यातलं हे 2 0 म्हणजेच काय असतं रे? 10⁻². मग 10⁻² आणि हे -2 कॅन्सल झालं. म्हणजे राहिलं काय? फक्त 4π² साइन ω_t. आता ओमेगा मध्ये काय करूया आपण? तर ओमेगाची किंमत काढायला पाहिजे होती पण नाही काढली. ठीक आहे, आपण त्याच्यात किंमतच टाकूया डायरेक्ट. 2πf हे ओमेगाची व्हॅल्यू आणि इंटू स्मॉल टी ची किंमत किती आहे रे? 1/30. तर बघा याच्यामध्ये 4π². आता याच्यात एफ फ्रिक्वेन्सी किती आहे रे? 5. मग 5 × 2 10
आणि 10 डिवाइड बाय 30 जे साईन इथं काय ते वर पाय तर आहेच, बरोबर आहे. नंतर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती आहे 5 आणि 2 आहेच आणि इंटू 1/30 आहे, बरोबर आहे. इथंच कॅन्सल करू आपण. हे 2 15 5 3 म्हणजेच उत्तर काय आलं बघा 4 π² साईन π/3. साईन π/3 म्हणजे किती असतो रे 60 साईन 60 आणि त्याची किंमत किती असते √4 π². ह्याची किंमत किती असते √3/2 साईन π/3. हे 2 जा 4 आणि मग ह्याच्यात किमती टाकूया आपण. 2 इंटू पाय म्हणजे किती 3.142 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू √3 ची व्हॅल्यू पण पाठ पाहिजे 1.732 आणि ह्यांचं सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करा. तुमचं उत्तर येईल ॲक्सलरेशन इज इक्वल टू 34.20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. झालं तुमचा आन्सर फायनल तयार. हे होता आन्सर. हा तुमचा क्वेश्चन नंबर किती होता रे 10. ओके. आता नेक्स्ट न्यूमरिकलकडे जाऊया आपण. राईट डाऊन. potential energy of a particle performing linear simple harmonic motion is (0.1 π² x²) 0.1 π² x² joule full stop. If mass of the particle is 20 gram, comma, find the frequency of SHM. F is equal to question mark. आता मला सांगा हा सुद्धा क्वेश्चन गिव्हन डाटा तुमच्या समोर तयार केला बघा. पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे, मास दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे आणि हे जूल मध्ये आहे, बरोबर आहे का. जूल दिलं होतं बघा याचं युनिट पोटेन्शियल एनर्जीचं सिम्बॉल यू आहे आणि युनिट काय जूल, त्याच्यामुळे तसं लिहिलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय काय रे फॉर्म्युला U इज इक्वल टू हाफ m⍵² x². आता काही जणांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की सर हे हाफ kx² सुद्धा फॉर्म्युला आहे की, तर k कधी वापरायचं ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस. आता हा फॉर्म्युला का वापरला मी, तर इथं k दिलेलाच नाही ना, मग तो वापरून काय उपयोग आहे, म्हणून घेताना काय घेतलं मी m⍵² घेतला. आता किमती टाकूया. u ची व्हॅल्यू किती आहे रे 0.1 π² x² इज इक्वल टू हाफ m. मास किती आहे रे 20 × 10⁻³ म्हणजेच किती होईल रे 0.3 घर मागं घ्यायचं 0.02 म्हणजे इंटू 0.02 नाही 0.02 नाही 0. इथं ऑलरेडी 2 आहेत, आणखीन एक मागं गेला म्हणजे 0.02 येते, बरोबर. 0.02 इंटू आता ω² x² आहेच, बरोबर आहे. आता मला सांगा इथला x² इकडे गेल्यावर डिवाइड होणार, हा x² काय झाला कॅन्सल झाला, बरोबर आहे. नंतर बघा 0.1 आता इथं 2 आणि इथं आहे 0.01 2 ने डिवाइड केला याला म्हणजे इकडे 0.1 π² इज इक्वल टू
काय रे इकडं 0.01 इंटू ओमेगा म्हणजे काय रे 2πf ब्रॅकेट स्क्वेअर. आले लक्षात. आता बघा 0.1 पाय स्क्वेअर इज इक्वल टू 0.01 ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया 4 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर. बरोबर आहे का. आता हे पण पाय स्क्वेअर हे पाय स्क्वेअर कॅन्सल झाला. इथे इंटू आहे बरं काय या दोन्हीमध्ये गुणाकार आहे. हे पाय स्क्वेअर कॅन्सल झाला. आता बघा ह्या 4 ने ह्याला मल्टिप्लाय करू. हे 0.1 इज इक्वल टू 0.04 इंटू फ्रिक्वेन्सी स्क्वेअर. आता हा जो 0.04 आहे तो इकडं पाठवा. म्हणजे इकडं काय राहते फक्त फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर इज इक्वल टू 0.1 डिवाइड बाय 0.04. हा जर पॉईंट 2 डिजिट पुढे सरकवला तर वरचा पण पॉईंट 2 डिजिट पुढे सरकवावा लागेल. म्हणजेच काय होईल रे वर संख्या होईल 10 आणि खाली होईल 4 इज इक्वल टू एफ स्क्वेअर. म्हणजेच किती होईल हे 2.5 इज इक्वल टू एफ स्क्वेअर. मग एफ किती होईल रे एफ इज इक्वल टू ह्याचं स्क्वेअर रूट घ्या आणि मग स्क्वेअर रूट घेतल्यावर किती येते 1.581 हर्ट्स. झालं तुमचा आन्सर तयार. आलं लक्षात. तर ही होती फ्रिक्वेन्सी. हा होता क्वेश्चन नंबर 11. ओके. आता जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे आपण. आणि लक्षात ठेवायच्यात तुमच्या लक्षात यायला लागले असेल बघा प्रत्येक क्वेश्चन मध्ये एकच फॉर्म्युला नाही बघा. इथं साधा फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचा ओमेगा स्क्वेअर एक्स ने सुटलाय का हे नाही. तर ए साइन ओमेगा टीच्या फॉर्म्युला वापरून वगैरे सुटलेला आहे. ह्याच्यात पण बघा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ने सुटलाय का. ओमेगात किंमत टाकावं लागली 2πf. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2-3 तरी लॉजिक एक्स्ट्रा लावलेले आहेत हे लक्षात येते बघा याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 12. The total energy of a body of mass 2 kilogram performing simple harmonic motion is 40 joule. Full stop. Find its speed while crossing the center of the path. Find its speed while crossing the center of the path. Find speed while crossing the center of the path. एक लक्षात ठेवा हा जर पाथ असेल तर ह्या पाथ मध्ये मला सांगा ही असते एक्स्ट्रीम ही पण असते एक्स्ट्रीम म्हणजे सेंटरला आहे त्याच्या रस्त्याच्या. म्हणजे ती कोणती पोझिशन आहे मीन. लक्षात ठेवा मीन पोझिशनला व्हेलॉसिटी कशी असते मॅक्झिमम. ते सेंटेन्स इथं लिहिणं गरजेचं आहे. काय लिहायचं सेंटेन्स द स्पीड ऑफ बॉडी ॲट सेंटर ऑफ पाथ किंवा ब्रॅकेट मध्ये लिहा मीन पोझिशन इज मॅक्झिमम हे लिहिणं गरजेचं आहे बघा. इज मॅक्झिमम म्हणजेच किती असते इन ब्रॅकेट व्ही मॅक्स असं लिहून ठेवायचं. मग सोपं जाते बघा. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो मग तशा वेळेस हाफ एम व्ही मॅक्स स्क्वेअर. तर किमती टाकूया आपण. टोटल एनर्जी किती आहे रे 40 इज इक्वल टू 1/2 इंटू मास किती आहे 2 किलोग्रॅम इंटू व्ही मॅक्स स्क्वेअर. हे 2 इथंच कॅन्सल झाला. म्हणजेच मला सांगा 40 इज इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर. मग मला सांगा व्ही मॅक्स इज इक्वल टू काय तर स्क्वेअर आहे याचा स्क्वेअर जर घालवायचं असेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड ह्याचा स्क्वेअर जातो आणि ह्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागतो म्हणजेच √40.
ह्याचं स्क्वेअर रूट किती येईल रे 40चं? 6 पॉईंट समथिंग येणार, 6.324 मीटर पर सेकंद. झालं तुमचा आन्सर. स्पीड, मॅक्झिमम स्पीड मिळाली तुम्हाला. आणि लक्षात ठेवा, हे जे आहे त्या टेक्स्ट बुकमध्ये सेंटीमीटर पर सेकंद दिलेलं आहे, ते चुकून झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. हे करेक्ट आहे, मीटर पर सेकंद. हा होता क्वेश्चन नंबर 12. ओके, आता आपण जाऊया पुढच्या न्यूमरिकलकडे. न्यूमरिकल नंबर 13. A simple pendulum performs SHM of period 4 seconds, full stop. How much time after crossing the mean position, after crossing the mean position, याचा अर्थ काय? तर मीन पोझिशन क्रॉस केलेली आहे, म्हणजेच कुठून मोशन चालू झाली? मीन पोझिशन पासून. हे लक्षात आलं पाहिजे बघा तिथं. आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन, कॉमा, विल द displacement of the bob be small b 1/3 of its amplitude. याच्यात खूप कमी गिव्हन डाटा दिलेला आहे. टाइम पिरियड दिलेला आहे 4 सेकंड्स. बरोबर आहे का? टाइम पिरियड 4 सेकंड्स दिलेला आहे आणि सांगितलेले डिस्प्लेसमेंट हे ॲम्प्लिट्यूडचे किती आहे? 1/3 आहे. आणि त्या ठिकाणी काय काढायला सांगितलेलं आहे आपल्याला? तर टाइम, हाऊ मच टाइम, म्हणजे स्मॉल टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. एवढं तुम्हाला याच्यावरून समजू शकता. आता मला सांगा याच्यात वापरायचं काय? तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला खाल्ल्या, द डिस्प्लेसमेंट ऑफ SHM is given by कसं मिळणार? फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. आता इथं वाटलंच तर ॲट मीन पोझिशन असेल, ॲट मीन पोझिशन, कारण हे फार महत्वाचं आहे, ॲट मीन पोझिशन सांगणं. कारण एक्स्ट्रीम जर असती तर तुम्हाला एक कॉस ओमेगा टी घ्यावं लागला असता फॉर्म्युला, म्हणून हे मीन पोझिशन सांगणं गरजेचं आहे. x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी हा फॉर्म्युला घ्यायचा आहे, तर कळालं. आता बघा डिस्प्लेसमेंट जे आहे ते किती आहे? a/3 आहे. मग इथे एक्सच्या ऐवजी काय लिहितो? a/3 इज इक्वल टू ए साइन, आणि ओमेगा म्हणजेच काय असतो रे? 2π अपॉन कॅपिटल टी, ओमेगा इंटू स्मॉल टी. कळालं की इथपर्यंत? आता हा ए कॅन्सल झाला, मनातल्या मनात करायचं, इथं लिहायचं नाही. म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला इथं लिहावं लागेल मला. ए इथं कॅन्सल झाला, ए इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होतो, वरचा ए खालचा ए कॅन्सल. आता राहिलं 1/3. 1/3 म्हणजेच किती असतं रे? 0.3333 इज इक्वल टू साइन 2π अपॉन कॅपिटल टी किती आहे रे? 4 इंटू स्मॉल टी. समजलं इथपर्यंत? आता हा जो साइन आहे तो इकडे घेऊया, म्हणजेच काय होईल? साइन इनवर्स ऑफ 0.3333 इज इक्वल टू, हे साइन इकडे आल्यामुळे साइन इनवर्स झाला, आणि इकडे काय राहील आता? हे 2 to the 4 म्हणजेच किती रे? पाय टी अपॉन 2. हे पाय, हे स्मॉल टी अपॉन 2. आपल्याला स्मॉल टी काढायचं आहे. मग मला सांगा ह्याचा साइन इनवर्स घ्या, तुम्हाला एक अँगल मिळेल. ह्याचा अँगल किती मिळेल? 19.47 डिग्री. आले लक्षात? तर ह्याचा लॉक टेबल मध्ये तुम्हाला साइन, नॅचरल साइनचं पेज आहे, तर त्या पेजवर काय करायचं? ही व्हॅल्यू कुठे सापडते का बघायचं, आणि त्याच्यावरून तुम्हाला तो अँगल सापडेल, तो किती अँगल आहे. पण हा डिग्रीमध्ये, बरोबर आहे का? डिग्रीमध्ये घेऊन चालत नाही, कारण सर्व व्हॅल्यूज कशामध्ये आहेत? SI युनिट्समध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला अँगल हा रेडियनमध्ये घेतला पाहिजे.
म्हणून ह्याला परत कन्वर्ट करू आपण. इथे लिहितोय मी πt/2. आता ह्याला डिग्रीचं रेडियनमध्ये नेण्यासाठी कसं करतात रे, 19.47 इंटू π/180 इज इक्वल टू πt/2. हे पाय इथला पाय कॅन्सल झाला, हा खालचा 2 वर पाठवा, मग हा 2/180 म्हणजेच किती 90, म्हणजेच किती होईल रे, स्मॉल t इज इक्वल टू 19.47 डिवाइड बाय 90. आणि ह्याचं तुम्हाला काय करावं लागेल, लॉग टेबलने डिव्हिजन, वरच्याचं लॉग खालच्याचं लॉग दोघांच्या लॉगची वजाबाकी आणि आलेल्याचा अँटी लॉग, म्हणजे तुम्हाला टाइम मिळून जाईल. तर टाइम किती मिळतो तुम्हाला, कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला टाइम मिळेल 0.2163 सेकंड. आणि याला बॉक्स करायचं. दिस इज युअर फायनल आन्सर. हा होता क्वेश्चन नंबर 13. आले लक्षात. तर ह्याच्यामध्ये सर्व क्वेश्चन्स म्हणजे 10, 11, 12, 13 आजच्या लेक्चरमध्ये एवढंच सफिशियंट आहे. तर आज काय आपण पाहिलेले, तर 10, 11, 12, 13 हे न्यूमरिकल्स पाहिलेले. नेक्स्ट न्यूमरिकल्स नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.